आज आपण पाहणार आहोत कुरडूची भाजी। आता ही कुरडूची भाजी बनवायची कशी आणि त्याचे आपल्या शरीरास काय फायदे आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हॅलो नमस्कार, मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। इथे ना कुरडूची भाजी दिसते आहे, तुम्ही पाहू शकता। कुरडूच्या मी 2 जुड्या घेतलेल्या आहेत। आता ही भाजी स्वच्छ साफ करू धुवून चिरून आपल्याला घ्यायची आहे। बघा पाहू शकता मी स्वच्छ अशी धुवून चिरून भाजी घेतलेली आहे। लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7 ते 8, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, थोडी मुगाची डाळ घेतलेली आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून आणि मिरच्या तिखट तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आणि थोडंसं ओलं खोबरं। आता आपल्याला ना जे आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ना ते आपल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिरच्या आणि खोबरं आणि हे ना आपल्याला जाडसर असं ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। बारीक करायचं नाही आहे, अगदी जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तुम्ही काय करायचं आहे, फोडणीसाठी एक तवा घ्यायचा आहे भाजी बनवायला आणि फोडणीसाठी मी इथे बघा तेल घालून घेतलेलं आहे 1-2 चमचे आणि त्याच्यामध्ये मी लसूण ठेचून घेतलेली आहे आणि आपण जे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते ना ते मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते आहे। अगदी मस्त होते ही भाजी। आता ह्याचे फायदे काय आहेत या भाजीचे, ही भाजी आहे ना पचायला अगदी हलकी आहे आणि पटकन बनवून होते। आता मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालते की जेणेकरून आपण जो कांदा टाकलेला आहे ना तो पटकन नरम होईल आणि चटकन असा भाजला जाईल। आता व्यवस्थित असा कांदा इथे मी परतून घेते। आता आपल्याला कांदा ना जास्त गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचा नाही आहे, फक्त एक हलकासा गुलाबी कलर येऊन द्यायचा याला, मग आपला इथे कांदा ना ह्या भाजीसाठी भाजून रेडी आहे। आता ह्याच्यामध्ये ना जी आपण मुगाची डाळ मी ना जवळजवळ 1 तास आहे ना भिजत घातली, ही आता ही 3 चमचे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। ही ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, पण ही घातली ना भाजीला अगदी एक वेगळी टेस्ट येते। आता आपण हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। आता आपण जी भाजी चिरून घेतलेली होती ना ती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे, थोडी थोडी करून घालायची आहे, कारण का आपल्याला दिसताना ती ना भरपूर दिसते पण जेव्हा आपण ही भाजी बनवतो तेव्हा ती ना आळून एवढीशीच होते। तुम्ही पाहू शकता माझी भाजी ना घालून झालेली आहे। आता हळूहळू करून ना मी व्यवस्थित अशी ही ढवळून घेते जेणेकरून आपण जे मगाशी लसूण कांदा आणि मुगाची डाळ घातली आहे ना ती सगळी ही या भाजीमध्ये व्यवस्थित अशी एकजीव होईल। तुम्ही पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे। आता काय करायचं आहे, आता मी वरून ना पाण्याचा हापका देते। नेहमीप्रमाणे मी कशी पालेभाज्यांना देते तसा मी इथे हापका देते आणि वरती झाकण ठेवलं नाही, आपल्याला वाफेवरती शिजवायची 5 ते 10 मिनटं। तुम्ही पाहू शकता 5 ते 10 मिनटं झालेली आहेत। आता आपली भाजी आहे ना ही व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण जी मुगाची डाळ टाकून घेतली होती ना ती पण आता पाहून घेऊया आपण व्यवस्थित शिजली आहे का, तुम्हाला दाखवते मी। हे बघा बघू शकता तुम्ही मुगाची डाळ ना आपली अगदी छान अशी शिजलेली आहे। इथे मी जरा जास्त शिजवली आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धी कच्ची शिजवलं तरी चालेल, कारण का माझी मुलं खात नाहीत म्हणून मी जरा ही जास्त शिजवून घेतलेली आहे। आता आपण जे मगाशी आहे ना शेंगदाणा मिरची आणि खोबरं हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं होतं ना जाडसर, ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। अगदी मस्त अशी टेस्टी इथे भाजी बनून रेडी होते। तुम्ही पाहू शकता कसली अशी मस्त दिसते, चमचमीत अशी थपथपीत भाजी होते। आता इथे ना मी थोडीशी वरून हळद घालते आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला। तुम्ही पाहू शकता आपली भाजी आहे ना इथे बनवून अगदी रेडी झालेली आहे। हे बघा अगदी कलर बघा किती सुंदर आला आहे, मस्त होते ही भाजी, अगदी थपथपीत होत्या भाज्यांसारखी अशी सडसडीत होत नाही। हे बघा आता मी प्लेटिंग करून घेते, मस्तपैकी अशी ही भाजी आपली इथे बनून रेडी आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणाल तर अगदी मस्त लागते। आता या भाजीचे फायदे काय आहेत शरीरासाठी, आपल्याला ही भाजी आहे ना अगदी पचायला हलकी आहे। जर आपल्याला आपलं चरबी कमी करायची असेल तर ही भाजी आहे ना अगदी आवर्जून खावी, चरबी कमी करण्याची अशी उपयुक्त ठरते। याच्यामधून आपल्याला फॉस्फरस आणि कॅल्शियम मिळतं। ही भाजी आहे ना मूतखड्यावरती तर अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, ही भाजी बनवा। तुम्हाला जर आवडली असेल ही भाजी तुम्ही करा आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटली। आता मी तुमची रजा घेते आहे, आपण लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया। आता सध्या मी पालेभाज्या रानभाज्या पावसाळी रानभाज्या आहेत ना त्याचे व्हिडिओ दाखवते। आता मी लवकरच एक नवीन रानभाजी घेऊन तुमच्यासमोर येईन, नवीन व्हिडिओ दाखवेन की भाजी कशी बनवायची, काय करायचं, त्याचे फायदे काय आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आता मी तुमची रजा घेते, बाय बाय।